1 ते 2 महिने होऊनही आपला खोकला जात नसेल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी नक्की उपयोगी ठरणार आहे। नमस्ते, मी डॉक्टर सागर कड, आयुर्वेद पंचकर्मतज्ञ। खोकला येतो ही जी संप्राप्ती किंवा ही घटना आयुर्वेदामध्ये कशी घडते याचं वर्णन आहे। आपण जे अन्न खातो ते गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने जातं, म्हणजे वरून खाली जातं, म्हणून वाताची जी गती असते ती वरून खाली जाणारी आहे। आणि हा जो वात आहे याला अनुलोमन झालं की सगळ्या प्रक्रिया ह्या प्राकृत घडतात, नॉर्मल घडतात। परंतु खोकला येतो किंवा सर्दी ताप खोकला झाल्यानंतर होतं काय की आपल्या छातीमध्ये, फुफ्फुसामध्ये किंवा रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये हा जो कफ तयार होतो, ह्या कफामुळे ज्या वाताच्या नॉर्मल खाली जाणाऱ्या गतीला अडथळा निर्माण होतो, तर तो अडथळा निर्माण झाल्यामुळे खाली जाणारा वात हा वरच्या दिशेतून घशामध्ये आवाज करत बाहेर पडतो। त्याला खोकला असं म्हटलेलं आहे, आयुर्वेदात त्याला कास म्हटलेला आहे। हा खोकला किंवा हा कास बराच वेळा सर्दी खोकल्याचा नसून तो अनेक वेळा आपल्याला शरीरामध्ये किंवा आपल्या जठरामध्ये अपचन झाल्यामुळे होतो। म्हणजेच काय की प्रत्येक वेळेस आपल्या छातीमध्ये, फुफ्फुसामध्ये किंवा रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये अडथळा निर्माण न होता तो आपल्या आमाशयामध्ये किंवा जठरामध्ये जरी अडथळा निर्माण झाला आणि ह्या वाताच्या गतीस अडथळा झाल्यामुळे तो खाली जाण्याऐवजी ज्यावेळेस वर येतो आणि वर येऊन तो आपल्या घशातून बाहेर पडतो, तर त्या खोकल्यासाठी प्रत्येक वेळेस छातीची औषधं किंवा फुफ्फुसावर काम करणारी औषधं न देता त्याला पचन दुरुस्त करणारी जर आयुर्वेदिक औषधं दिली तर हा खोकला नक्की बरा होतो। हजारोने पेशंट येतात अशा खोकल्यासाठी आयुर्वेद चिकित्सा घेतल्यानंतर ते खूप कमी दिवसात त्यांचा खोकला जातो। त्यामुळे खोकला हा प्रत्येक वेळेस कुठल्या ॲलर्जीचा, सर्दीचा किंवा थंडीमुळे होणारा नसून शरीरामध्ये अजीर्ण झालं किंवा आम उत्पत्ती झाली त्याच्यातून देखील खोकला येतो। हा आयुर्वेदाचा खूप मौलिक असा सिद्धांत आज मी तुमच्या समोर मांडलेला आहे। त्यामुळे ज्या लोकांना हा खोकला आपला घालवायचा असेल किंवा बरेच महिन्यांपासून खोकला येत असेल तर ही घटना लक्षात घेऊन आपण जर त्याची आयुर्वेदिक चिकित्सा घेतली तर नक्की आपल्या ह्या खोकल्यावर रामबाण असं औषध आयुर्वेदामध्ये आपल्याला नक्की सापडेल। हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।